नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला जया एकादशी असे म्हटले जाते. जो भक्त या दिवशी प्रेमाने श्रीकृष्णांचे स्मरण, नामस्मरण किंवा ध्यान करतो त्याच्या जीवनातील सर्व संकटे स्वतः भगवान वासुदेव दूर करतात अशी मान्यता आहे. पंचांगानुसार माघ शुक्ल एकादशी 28 जानेवारी रोजी संध्याकाळी 4:34 सुरू होईल आणि 29 जानेवारी रोजी दुपारी 1:56 समाप्त होईल. उदय तिथीनुसार जया एकादशीचे व्रत 29 जानेवारी 2026 गुरुवारी पाळले जाईल. या एकादशीला 2 प्रकारे व्रत केले जाते, निर्जला आणि फलाहारी. या दिवशी श्रीकृष्णांना फळे, पंचामृत याचा नैवेद्य दाखवला जातो. दिवसभर केवळ पाणी आणि फळांचे सेवन करणे श्रेष्ठ मानले जाते. जया एकादशीच्या दिवशी काही चुका टाळा, जसे की तामसिक भोजन, नकारात्मक विचार आणि चुकीच्या वागणुकीपासून दूर राहावे. शास्त्रानुसार एकादशीला भात खाणे टाळावे. वादविवादांपासून दूर राहून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. एकादशीला तुळशीची पाने तोडू नये. तुम्ही पूजेसाठी 1 दिवस आधी तुळशीची पाने तोडू शकता. या दिवशी गरजू लोकांना काही वस्तू दान कराव्यात. प्रत्येक एकादशी तिथीला वेगळे महत्त्व आहे. जया एकादशीला केलेली आराधना मनोकामना पूर्ण करणारी आणि विशेष कृपा मिळवून देणारी ठरते. म्हणून या दिवशी काही विशिष्ट सेवा आणि उपाय देखील केले जातात. तर बघा, जया एकादशीच्या दिवशी आपल्याला एका ठिकाणी कसा दिवा लावायचा आहे, त्याचबरोबर पिंपळ वृक्षाला आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती अर्पण करायची आहे. ही वस्तू अर्पण केल्यामुळे काय होईल तर आपलं जे काही दुःख, दारिद्र्य, गरिबी आहे तर ती नष्ट होईल आणि आपल्या आर्थिक समस्या हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल. त्याचबरोबर ज्या काही पैशासंबंधीच्या अडचणी असतील तर त्या थोड्या कमी होतील. त्याचबरोबर आपण जो काही पितृदोष आहे आपल्या घराला, गृहदोष आहे, शनिदोष आहे तर तो सुद्धा दूर होईल. यासाठी आपल्याला पिंपळाच्या झाडाला एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून अर्पण करायची आहे. त्याचप्रमाणे पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा जो आहे तर तो देखील आवर्जून लावायचा आहे. तर हा दिवा कशा पद्धतीने लावायचा, दिव्यामध्ये नेमकं कोणतं तेल आपल्याला वापरायचं आहे, आपल्याला कोणत्या चुका करायच्या नाही, अशा सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं लिहायला अजिबात विसरू नका. पिंपळाचं झाड जे आहे ना तर ते आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभ मानलं जातं, तितकंच प्रभावशाली देखील आहे. त्याचप्रमाणे वटवृक्षाला, बेलाच्या झाडाला, केळीच्या झाडाला, शमीच्या झाडाला, आवळ्याच्या झाडाला हिंदू धर्मामध्ये धार्मिकदृष्ट्या अधिक महत्त्व आहे. त्याचप्रमाणे पिंपळाच्या झाडाला सुद्धा धार्मिक महत्त्व आहे. कारण सर्व वृक्षात पिंपळ वृक्ष म्हणजे स्वतः श्रीहरी विष्णू आहेत. पिंपळाच्या झाडाची पूजा, सेवा केल्याने, नियमित पिंपळ वृक्षाला प्रदक्षिणा केल्याने संपत्ती जी आहे तर ती आपल्याला मिळत असते. आपल्या घरामध्ये सुख समाधान वाढत जातं. आणि बघा, गौतम बुद्धांपासून अनेक ऋषींनी पिंपळाच्या झाडाखाली ज्ञान प्राप्त केले आहे. पिंपळाच्या मुळामध्ये साक्षात ब्रह्मदेव आहेत, फांद्यांमध्ये भगवान श्रीहरी विष्णू आहेत आणि झाडाच्या टोकाशी भगवान शिव आहेत आणि पिंपळाच्या पानांमध्ये साक्षात माता लक्ष्मी वास करते आणि फळांमध्ये सर्व देवी देवतांचा निवास आहे. पिंपळ वृक्ष म्हणजे भगवान श्रीहरी विष्णू देवांचं एक स्वरूप आहे. त्याचप्रमाणे आपल्या पूर्वजांचं आणि तीर्थक्षेत्राचं एक निवासस्थान आहे. त्यामुळे या झाडाची पूजा केल्याने भगवान श्रीहरी विष्णू तसेच माता लक्ष्मीचा सुद्धा कृपा आशीर्वाद जो आहे तर तो आपल्याला प्राप्त होत असतो. एवढंच नाही तर सर्व देवी देवतांचे सुद्धा आपल्याला आशीर्वाद आहेत तर ते मिळत असतात. अक्षय पुण्याची प्राप्ती होते.
आता आपल्या पिंपळाच्या झाडाला कोणती वस्तू अर्पण करायची आहे, ज्याप्रमाणे पितृदोषांपासून आपली सुटका होईल, त्याचप्रमाणे पिंपळाच्या झाडावरती नेहमी शनी महाराजांची छाया असते. त्यामुळे शनिदोष जे आहे तर ते सुद्धा दूर होतील. आणि ही वस्तू आपल्याला कोणत्या वेळेमध्ये अर्पण करायची आहे, पिंपळ वृक्षाची पूजा ती आपल्याला प्रदोष काळामध्येच करायची असते. आणि ज्या काही वस्तू अर्पण करायच्या आहेत त्याचबरोबर दिवा लावायचा आहे, तो प्रदोष काळामध्येच आपल्याला लावायचा आहे. कारण तिन्ही संजेच्या वेळेला माता लक्ष्मी जी आहे तर ती सगळीकडे भ्रमण करत असते. या वेळेला आपल्याला एक छोटा लोटा भरून पाणी घ्यायचं, तांब्याचा कलश, यामध्ये आपल्याला शुद्ध पाणी जे आहे तर ते भरायचं, थोडीशी साखर टाकायची, त्याचबरोबर आपल्याला थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे आणि ते देखील त्यामध्ये घालायचं सर्व. आणि आपल्याला एक कणकेचा चौमुखी दिवा तयार करायचा. आणि कणिक आपण ज्यावेळी मळतो, कणिक लावतो, तर त्यावेळी आपल्याला त्यामध्ये मीठ चुकूनही घालायचं नाही. चिमूटभर जी हळद आहे तर ती तुम्ही घालू शकता. आणि याचा आपल्याला चौमुखी दिवा तयार करून घ्यायचा. आता ज्यांना चौमुखी दिवा तयार करणं शक्य नसेल तर मग तुम्ही अशा वेळी मातीची पणती घेतली तरी देखील चालणार आहे. चौमुखी दिव्यामध्ये 4 वाती ज्या आहेत तर त्या घालायच्या. त्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल घालायचं, किंवा मग तुम्हाला जर तुमच्याकडे तिळाचं तेल असेल तर ते घाला, ते देखील चालेल. तिळाचं किंवा मोहरीचं तेल घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा, किंवा मग ज्यांना शक्य नसेल त्यांनी आपण घरामध्ये जे वापरतो ते तेल घातलं तरी चालेल. त्यानंतर हळद, कुंकू, अक्षदा, फुलं, त्याचबरोबर आपल्याला थोडेसे काळे तीळ, उडीद हे सुद्धा घ्यायचं. आणि नंतर पिंपळाच्या झाडाजवळ गेल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला पिंपळ वृक्षाला प्रदक्षिणा करायची, प्रार्थना करायची, नमस्कार करायचा आणि हा चौमुखी दिवा जो आहे तो तिथे प्रज्वलित करायचा. दिवा ठेवण्याच्या अगोदर आपल्याला खाली डायरेक्ट जमिनीवर दिवा कधीही ठेवायचा नाही, कारण जमिनीला आस लागते. म्हणून आपल्याला एक पान किंवा फुलांच्या पाकळ्या किंवा तांदळाचं आसन द्यायचं आणि त्यानंतर तो दिवा त्याच्यावरती ठेवायचा आणि प्रज्वलित करायचा. दिव्याला मनोभावे हळदी, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचा आणि त्यानंतर दिवा आपल्याला प्रज्वलित केल्यानंतर पुन्हा एकदा नमस्कार करायचा. त्यानंतर आपण सोबत जे काही कलश भरून पाणी घेतलेले आहे तर ते पाणी आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं पठण करत पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं. त्यानंतर तुम्हाला हळद, कुंकू, अक्षदा, फुलं जे काय आहे तर ते अर्पण करायचं. आणि आपण जी साखर किंवा खडीसाखर, पिवळी मिठाई तुम्ही जर नैवेद्य म्हणून सोबत नेलेली असेल तर तो नैवेद्य म्हणून तिथे ठेवायचा, अर्थातच अर्पण करायचा. आणि धूप अगरबत्ती लावून तुम्हाला ओवाळायचं आहे. त्यानंतर आपल्याला काळे तीळ, उडीद हे सुद्धा अर्पण करायचे. अगदी चिमूटभर तुम्हाला काळे तीळ आणि उडीद अर्पण करायचे आहेत. त्यानंतर अजून एक वस्तू तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली ठेवायची आहे, ती म्हणजे ज्यावेळी आपण घरातून बाहेर जाणार आहोत ना त्यावेळेला आपल्याला सप्तधान्य जे आहे तर ते घ्यायचं. प्रत्येक धान्याचे आपल्याला 5 किंवा 7 किंवा 9 दाणे घ्यायचे आहेत आणि या संख्येमध्ये घेण्याचा विषम संख्येत प्रयत्न करा. अशी तुम्हाला सप्तधान्य घ्यायची आहेत आपल्या मुठीमध्ये. आणि ही धान्य मुठीमध्ये ठेवायची आणि घराच्या मुख्य दरवाजावरून 7 वेळा ओवाळून घ्यायची. म्हणजे आपल्या घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे तर ती त्यामध्ये कॅप्चर होईल आणि ती धान्ये आपल्याला पिंपळ वृक्षाखाली अर्पण करायची आहेत. अशा प्रकारे पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे. पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. दिवा लावताना आपल्याला दिव्यामध्ये अखंड 5 तांदळाचे दाणे हे देखील टाकायचे. आणि जेव्हा मोहरीच्या तेलाचा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावतो तर त्यावेळी शनी महाराज जो शनी महाराजांशी संबंधित त्रास आहे तर तो देखील दूर होत असतो. आपली साडेसाती जी आहे ते हळूहळू कमी होत राहते. साडेसातीचा त्रास जो आहे तर तो कमी होतो. अशा प्रकारे पिंपळ वृक्षाची पूजा करून झाल्यावरती तुम्हाला मनोभावे पिंपळाला दोन्ही हात लावून तुमची जी काही इच्छा आहे तर ती व्यक्त करायची. त्यानंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं 11 वेळा प्रदक्षिणा करत पठण करायचं. त्यानंतर परत आपले दोन्ही हात पिंपळ वृक्षाला लावायचे. आपला उजवा हात आपल्या पिंपळ वृक्षाला लावायचा आणि डावा हात आपल्या हृदयावरती ठेवायचा.
परत एकदा इच्छा आपल्याला व्यक्त करायची आणि नंतर माता लक्ष्मीचा आणि भगवान श्री हरिविष्णू यांचं एकदा स्मरण करायचं. 5 मिनिट आपल्याला त्या झाडाखाली विसावा घ्यायचा आहे. आपल्याला तेथे बसायचे, देवांचं स्मरण करायचं आणि आपली जी काही आर्थिक समस्या आहे किंवा एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल, मग घरामध्ये आपला पैसा येतोय परंतु तो टिकत नसेल, आपली जी काही इच्छा आहे, काही अडचणी समस्या असतील तर त्या तिथे आपल्याला व्यक्त करायच्या आहेत, सांगायच्या आहेत. अशा प्रकारे आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. कारण ही स्वतः शनिदेवांनी सांगितलेली हा एक उपाय की जो कोणी पिंपळ वृक्षाची पूजा करेल त्याला शनीचा त्रास जो आहे तर तो होणार नाही. ज्यामुळे पिंपळ वृक्षाची पूजा केल्यामुळे शनीचा त्रास तर तो आपल्याला होत नाही आणि म्हणून आपण ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी, त्याचप्रमाणे आपला शनिदेव दोष जो आहे, पितृदोष आहे, तो संपवण्यासाठी आपल्याला पिंपळ वृक्षाची पूजा जी आहे तर ती आवर्जून गुरुवारी विजया एकादशीला प्रदोष काळामध्ये सांगितली तर ती करायची आहे. ते तुम्हाला गुरुवारी प्रदोष काळामध्ये म्हणजे संध्याकाळच्या वेळेला आवर्जून करायची आहे. बघा, कृपा करून परत एकदा सांगते, सकाळी कोणीही उपाय सेवा करू नका, पिंपळ वृक्षाखाली जाऊ नका. सायंकाळी प्रदोष काळ केव्हा सुरू होतो तर 7:30च्या नंतर प्रदोष काळ जो आहे तर तो सुरू होतो. या प्रदोष काळामध्ये तुम्हाला पूजा करायची आहे. तुम्ही 7:30पर्यंत प्रदोष काळ असतो, त्यानंतर तुम्ही अगदी 12 वाजेपर्यंत जवळपास जर कुठं तुमच्या पिंपळ वृक्ष असेल तर तुम्ही ही पूजा करू शकता. फक्त 7:30च्या नंतर संध्याकाळच्या वेळेला तुम्हाला पूजा करण्यास जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. तर बघा, हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ.